खूप जास्ती टेस्टी बनणार हा काळ्या वाटणातला गावठी कोंबडा आपण आज बघणार आहोत। त्यासोबत आपण वाटणची रेसिपी पण बघतोय मित्रांनो, एकदम इझिली आणि खूप टेस्टी बनवत आहे। सुरुवातीला एक कांदा घेतला ज्याला आपण गॅसवरती भाजून घेतोय आणि त्यासोबतच आपण एक अर्धी वाटी खोबऱ्याची ती पण मस्त अशी करकरीत काळी करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। त्यानंतर पॅनवरती ऑइल टाकून तुम्हाला काही खडे मसाले टाकायचे आहेत। खडे मसाले टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा जिरा ॲड करून परतून घेणार आहोत। रफली चॉप केलेला अद्रक लसूण याच्यामध्ये ॲड करतोय। कांदा जो भाजून घेतला होता तो याच्यावरती ॲड करणार आहे, मिक्स करून घेणार आहे आणि लो मिडियम फ्लेमवरती हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची, लाल मिरची आणि जो खोबरा आपण भाजून घेतला तो याच्यावरती ॲड केला आहे। खोबऱ्याच्या वरची जी काळी राख आहे ती काढा आणि मग याच्यावरती ती चॉप करून ॲड करा खोबरा। त्यानंतर हिरवी कोथिंबीर, त्याची कोथिंबीरच्या दांड्याही ॲड केल्यात मित्रांनो। त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो चॉप केला आहे तोही याच्यावरती ॲड करून घेतोय। हे सगळं परतवून घेतं। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटण आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं। हे सगळं जे काही आहे ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे। लो मिडियम फ्लेमवरती 2-3 मिनिटं ठेवा आणि सॉफ्ट करून घ्या। त्याच्यानंतर याची एक फाईन पेस्ट करून घ्या मित्रांनो। आता कढईमध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे, त्यानंतर काही खडे मसाले टाकायचे। खडे मसाले म्हणजे फक्त दालचिनी टाका। त्यानंतर याच्यामध्ये चॉप करून कांदा टाका। कांदा चॉप करून टाकल्यानंतर मित्रांनो तो मस्त तेलावरती परतून घ्या, ज्याला मस्त गोल्डन ब्राऊन सॉफ्ट करून घ्या। हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, अद्रक लसूणची पेस्टही ॲड करायची, ज्याने मस्त असा फ्लेवर येणार आहे आपल्या भाजीला मित्रांनो। याच्यानंतर आपल्याला जो काळा वाटण आपण तयार केलेला तो याच्यामध्ये ॲड करा। 2 ते 3 चम्मच मस्त वाटणाला शिजू द्या, तेलवरती येऊ द्या। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये चिकन ॲड करायचे। चिकन ॲड केल्यानंतर म्हणजे गावठी कोंबडा चिकन किंवा मटण तुम्ही ॲज इट इज सेम प्रोसेसने बनवू शकता, फक्त मटणला शिजवायला वेळ लागतो। वाटणासोबत चिकनला मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे, ज्याच्यामध्ये आपला आगरी कोळी स्पेशल मसाला आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद, धने जिरा पावडर हे टाकायचं आहे मित्रांनो। आगरी कोळी मसाला नसेल तर तुमच्या घरी जो कोणी असेल लाल तिखट तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। मसाल्यासोबत मिक्स करून घ्या। मसाल्यासोबत मिक्स करून झाल्यानंतर मित्रांनो आपल्या याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ह्या मटणाला शिजवायचं, म्हणजे चिकनला शिजवून घ्यायचं आहे। गरम पाणी यूज करा ग्रेव्हीमध्ये, त्याने मस्त टेस्ट लागते आणि चिकन पण मजेदार असं बनतं। त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकतोय। हे सगळं कोथिंबीर वगैरे टाकून ह्याला मिक्स करून घेतोय। थोडासा रस्सा आपल्याला जास्ती पाहिजे त्यासाठी पुन्हा एकदा मी पाणी ॲड करतोय। ह्या चिकनला, ह्या गावठी कोंबड्याला 3-4 मिनटं मी हाय फ्लेमवरती शिजवणार आहे। नंतर लो मिडियम फ्लेमवरती 5-6 मिनटं शिजवणार आहे, जेणेकरून मजेदार असा कोंबडा शिजला पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ॲड करा गरम मसाला, थोडासा ॲड करा कसूरी मेथी, चॉप केलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरतून मस्त टाका, ज्याने फ्लेवर खूप मजेदार येतो आणि मग सर्व करा हा गावठी कोंबडा।